नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. मुंबई उच्च न्यायालयाची जी काही भरती आलेली आहे, त्याची शेवटची तारीख ती आहे 5 जानेवारी 2026. तर या व्हिडिओमध्ये आपण आतापर्यंत किती अर्ज आलेले आहेत त्याची माहिती बघणार आहोत. लेटेस्ट फॉर्म या ठिकाणी 2 आपण भरलेले आहेत आणि त्यामध्ये शिपाई तसेच लिपिक पदासाठी किती अर्ज आले त्याची माहिती बघत आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण जे काही आतापर्यंत आलेले फॉर्म होते ते तुम्हाला स्क्रीनशॉटच्या माध्यमातून मी दाखवलेले होते आणि इथे सुद्धा आपण फॉर्मची संख्या बघणार आहोत. एकूण फॉर्म जे आहेत ते आता 2.25 लाखाच्या प्लस झालेले आहेत. शिपाईचे देखील 1 लाखाच्या वर गेले आणि लिपिकचे सुद्धा 1 लाखाच्या वर गेलेले आहेत. तर इथे आपण माहिती बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्यासोबतच व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला सुद्धा तुम्ही एक लाईक करू शकता. त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही न्यायालय भरतीची तयारी करत असाल तर त्यासाठी उपयोगी असणारे पुस्तक मार्केटमध्ये उपलब्ध झालेले आहे. यशोदा पब्लिकेशन पुणेचे हे बुक आहेत. यामध्ये उच्च न्यायालय शिपाई हमाल फराश परिपूर्ण मार्गदर्शक आणि दुसरं पुस्तक म्हणजे उच्च न्यायालय लिपिक परिपूर्ण मार्गदर्शक या दोनही पुस्तकांचा समावेश आहे. तुम्ही जर शिपाईसाठी किंवा लिपिकसाठी फॉर्म भरला असेल तर तुम्हाला ही पुस्तके लेखी परीक्षेसाठी उपयोगी पडू शकतात. जवळच्या बुक स्टॉलवर जाऊन तुम्ही ही पुस्तके खरेदी करा किंवा या पुस्तकांविषयी जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात प्रथम हा जो काही अर्ज आहे या ठिकाणी मी भरलेला आहे. तुम्हाला डायरेक्ट ही प्रिंटआउट काढली होती आपण ॲप्लिकेशन फॉर्मची. तर ॲप्लिकेशन फॉर्म आहे हा. यामध्ये पहिलं जे आहे तुम्ही पेन जर असं लिहिलेलं आहे म्हणजे पिऊनचा हा फॉर्म आहे. यामध्ये जो काही रजिस्ट्रेशन नंबर आलेला आहे तो आहे 1,28,817. म्हणजे आतापर्यंत भरलेले फॉर्म क्षणोक्षणी फॉर्मची संख्या आपल्याला वाढताना दिसते. तर सध्या जो काही लेटेस्टवाला अर्धा तास झालेला आहे फॉर्म भरून, तर हा फॉर्म मी भरलेला आहे. यामध्ये 1,28,817 फॉर्म शिपाई या पदासाठी झालेले आहेत. हा अर्ज कुठे टाकलेला आहे तर बेंच जे आहे ते औरंगाबाद बेंचसाठी आपण हा फॉर्म भरलेला आहे. म्हणजे औरंगाबाद खंडपीठामध्ये फॉर्म टाकला होता शिपाई या पदासाठी आणि त्यांचा जो काही रजिस्ट्रेशन नंबर समोर आलेला आहे तो आहे 1,28,817 इतका पिऊनसाठी. आता पहा हे झालं पिऊनच्या बाबतीत. यानंतर इथे जर आपण क्लर्कचं पाहिलं तर क्लर्कचा फॉर्म टाकलेला आहे बॉम्बे म्हणजे मुंबई हायकोर्टामध्ये, मुंबई उच्च न्यायालयामध्ये. या ठिकाणी क्लर्कचा तुम्ही नोंदणी क्रमांक किंवा रजिस्ट्रेशन नंबर पाहू शकता. 1,03,995 क्रमांकाचा फॉर्म किंवा अर्ज आतापर्यंत झालेले आहेत मुंबई बेंचसाठी. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण लिपिक आणि शिपाई दोन्हीही पदांचे पाहिलेले आहेत. तसं तर तुम्ही फॉर्म कुठेही टाका, नागपूर टाका, औरंगाबाद टाका किंवा मुंबई टाका, जो काही रजिस्ट्रेशन नंबर आहे तो तुम्हाला सारखाच मिळतो म्हणजे एकच मिळतो. यामुळे टोटल फॉर्मची संख्या आता 1,03,995 प्लस झालेली आहे. आतापर्यंत वाढलेलीच असेल. बरेच विद्यार्थी फॉर्म भरताना आपल्याला दिसतात. ही झाली लिपिकसाठी आणि शिपाईचा जर आपण विचार केला तर 1,28,000 अर्ज आतापर्यंत झालेले आहेत. अजून फॉर्म भरणे सुरू आहे. संध्याकाळपर्यंत म्हणजे तारीख जी आहे आपली आजचीच आहे, पण टाईम जो आहे तो आपल्याला 5 वाजेपर्यंत त्यांनी दिलेला आहे. तर 5 वाजेपर्यंत किती फॉर्म येतात ते पाहणं महत्त्वाचं राहील. गेल्या काही 2-4 दिवसांमध्येच अचानक फॉर्मची संख्या आपल्याला वाढताना दिसते. म्हणजे बरेच विद्यार्थी हे शेवटच्या तारखेची वाट पाहत होते आणि ऐन जेव्हा शेवटची वेळ आली तेव्हा विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरताना आपल्याला दिसतात. म्हणून संख्या जी आहे ती आता झपाट्याने वाढताना दिसते. 5 वाजेपर्यंत जे काही आणखी फॉर्म भरले जातील त्याची माहिती सुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळणार आहे. म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही न्यायालय भरतीचा ग्रुप जॉइन केलेला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समधून त्यालाही तुम्ही जॉइन करून ठेवा. जे काही पुढे आपण लेक्चर सुरू करणार आहोत त्या ठिकाणी तुम्हाला त्या लेक्चरची अपडेट मिळत राहील. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ही होती महत्त्वपूर्ण माहिती. तुम्ही फॉर्म भरला आहे का? तुमचा रजिस्ट्रेशन नंबर किती आहे? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि तुम्ही कोणत्या पदासाठी फॉर्म भरला तेही तुम्ही सांगू शकता. पुन्हा भेटूया आपण अशीच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.